पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्च करण्यासाठी आम्ही महानगरपालिका बांधील आहोत आणि ते आम्हाला करायचंच आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपा नेते शेखर इनामदार, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अर्जुन कांबळे, अभिमन्यू भोसले, सतीश मोहिते, शेवंता वाघमारे आदींसह इतर अनेक पदाधिकारी आणि नागरिकांनी अण्णाभाऊंना अभिवादन केलं. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा नगरसेवक अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करीत आहोत. 106वी जयंती आज संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व करणाऱ्या आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजातील बांधवांनी आपल्या पुष्पराज चौकात अण्णाभाऊ साठे जयंती चांगल्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केलेली आहे. सर्वांना माझ्या महापौर म्हणून अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा साहित्यरत्न लेखन प्रेरणा दिन म्हणून आज घोषित केलेला आहे. त्यामुळं सर्वांना माझ्या भक्तिमय आणि चांगल्या मंगलमय शुभेच्छा आहेत. पहिला इथल्या सर्व आता जी कमिटी आहे त्यांची एक मागणी आहे की पुतळा परमनंट व्हावा, इथल्या सर्व सुविधा व्हाव्यात. या सर्व सुविधा पुतळ्यासाठी लागणाऱ्या सर्व खर्च करण्यासाठी आम्ही महानगरपालिका बांधील आहोत आणि ते आम्हाला करायचंच आहे. येत्या काही काळात त्यात प्रगती 100% सर्व समाजातील कार्यकर्त्यांना दिसेल आणि त्याच्यासाठी पूर्ण कटिबद्ध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं सर्वजण मिळून आम्ही प्रयत्न करून एक चांगल्या प्रकारचं इथं स्मारक आणि पुतळा उभारण्याचं आमचं मानसिकता आहे आणि ते आम्ही नक्कीच पूर्ण करू. सध्या ही जागा जी आहे ती PWDकडे आहे, महानगरपालिकेकडे ती वर्ग करावी अशी मागणी अनेक वर्षांपासूनची राहिली आहे. त्याच तशी मागणी केलेली आहे आम्ही महानगरपालिकेनं. मीच उपमहापौर असताना मला आठवतं मेजर इथे आपत्ती आलते, तसा ठरावसुद्धा करून दिलेला आहे. त्यासाठी आता काय जे लागेल ताकद राजकीय असेल, महापालिकेच्या वतीनं आर्थिक असेल तर ती सगळी लावून आम्ही याचं चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण करू. आणि माझी एक अशी इच्छा आहे की आज जयंती झाल्यावर सर्वांनी एक प्रण करावं की इथली परमिशन, इथले सुशोभीकरण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे माझंसुद्धा या कमिटीला आव्हान आहे की तुम्ही सारखं आम्हाला महापालिकेत येऊन जागा करण्याची सुद्धा गरज असते आणि ती तुम्ही सर्वांनी वेळोवेळी करावी आणि आमच्या हातून एक पुण्याचं काम घडावं. खास माननीय सांगलीवाडीचे लोकप्रिय नेते आणि नगरसेवक अभिजितदादा कोळी यांचे आगमन झालेले आहे. माननीय बलूदादा खेरीपाळे लोकप्रिय युवा नेते आपले खास स्वागत. सर्व मान्यवर या ठिकाणी खास अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आजच्या 106व्या पुतळ्याला अभिवादन अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत. सदाभाऊ पाटील हे खास त्या ठिकाणी आलेले आहे, आपले खास स्वागत आहे. आणि सर्व शालेय विद्यार्थी विविध शाळेमधून आपण अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास करा आणि अण्णाभाऊ आदी मान्यवर खास त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहे. एक मिनिट यांच्या ठिकाणी होत आहे. आम्ही आमच्या या ठिकाणी आलेले आहे, आपले खास स्वागत आहे. अभिवादन विरोधी पक्ष नेते सांगली कुपवाड महापालिका सचिन भाऊ जगदाळे
हे उपस्थित आहे सर्व नेते मंडळी. साठे जागतिक कीर्तीचे साहित्यिक, नाटक समाजाचे दैवत, जयंतीनिमित्त आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात आले. तसेच या जयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन येत्या 4 दिवसाच्या प्रत्येक दिवशी करण्यात आलेले आहे 4 तारखेपर्यंत. तरी सर्व बहुजनांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी अशी मी या जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष अर्जुन नेताजीराव कांबळे यांच्या वतीने निवेदन विनंती करत आहे. भाऊ साठेंचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा